तुझ्या नजरेच्या टिंगणाऱ्या वनवासात जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपले जे काही अलर्ट मोशन असणार आहे त्यामध्ये बीट मार्क करून तुमचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे बघू शकता. आपला जो काही पहिला फोटो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे सॅच्युरेशनचा जो काही ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करून सॅच्युरेशन एकदम तुम्हाला -50 वरती सेट करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो फोटोच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला एक की फ्रेम इथे ॲड करायचे आहे आणि पहिल्यांदा की फ्रेम ॲड केल्यानंतर फोटोला एक तर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला घेऊन जायचं आहे. ओके, तर प्रॉपरलीरित्या मी या प्रकारे असं घेऊन गेलो बघू शकता. नंतर मित्रांनो फोटोच्या लास्ट पॉईंटला एक की फ्रेम द्यायची आहे आणि सुरुवातीला तुम्ही ज्या साईडला नेलं त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला तर ह्या म्हणजे इकडे मूव्ह करायचं आहे. ओके, तर मित्रांनो प्रॉपर बघू शकता आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन क्रिएट झाले. तुम्हाला देखील सेम ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. ॲनिमेशनला क्रिएट केल्यानंतर आता आपलं जे काही पुढचं ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते फिल्म इरेज तुम्हाला ट्रान्झिशन बघायला भेटते बघू शकता. सिम्पली हे ट्रान्झिशन इथे अप्लाय करून फिल्म इरेजचं ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर ट्रेन 4चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला देऊन टाकायचं आहे. नंतर मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो याला तुम्हाला सिलेक्ट करून ते वेव अँड स्लाईडचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला बघू शकता आता जे काही आपण पुढच्या फोटोचं ॲनिमेशन दिलं आहे ते वेव ॲब्झॉर्प्शनचं दिलं आहे. तर सिम्पली हे ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करा. नंतर त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरच्या फोटोला तुम्हाला इथे पेंडुलम 1, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2, नंतर पेंडुलम 1, पेंडुलम 2 आणि नंतर पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि जो काही लास्टचा फोटो आहे आपला त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे स्विंग बॉटमचं ॲनिमेशन द्यायचं आणि जे काही ड्युरेशन आहे ती 0.9 सेकंदवरती तुम्हाला ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो लास्टला एक तुम्हाला ट्रान्झिशन देखील द्यायचं आहे. त्यामुळे ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झिशन इथे अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता लास्टच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करून शेवटला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये सुरुवातीला तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर ह्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो हॅलो ब्लरला सिलेक्ट केल्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर आता बघू शकते प्रॉपर तुम्हाला आपली जी काही 2 सेकंदाचं 2 आहे या 2 पशी आल्यानंतर आपल्याला एक बीटचा आवाज येईल. तर सिम्पली या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमधनं व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची ड्युरेशन मित्रांनो एकदम छोटी ठेवायची आहे बघू शकता, जास्त आपण वाढवलेलं नाही. नंतर मित्रांनो याच म्हणजे जे काही इफेक्ट तुम्ही ॲड केला आहे याला सिलेक्ट करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुमची अजून एक लेअर तयार होईल. आता मित्रांनो ही जी काही लेअर असणार आहे ती पुढे आपल्याला प्रॉपर कुठं लावायची आहे बघू शकता. आपली जे काही तुम्ही त्या टाईमलाईनवरती बघू शकता जे काही 2 आणि 3 सेकंदमधला डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे. मग ह्या जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर मित्रांनो आता हा इफेक्ट मी ॲड केला आहे त्यामुळे इथून डिलीट करतो. नंतर मित्रांनो सेम ह्याला देखील डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर आता हा जो काही इफेक्ट असणार आहे तो वरच्या बाजूला इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर ते सॉन्ग ऐकून तुम्हाला प्रॉपरलीरित्या हे 3 इफेक्ट ॲड करायचे आहेत. इफेक्टला ॲड केल्यानंतर आपली जी काही ती बीट आहे 3 आणि 4 सेकंदाच्या मधली या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मिरर 3 लेअरचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटपर्यंत तुम्हाला सेट करून नंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती ह्याला देखील तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता प्रॉपर तुम्हाला या पोझिशनला यायचं आहे. म्हणजे 2 आणि 3 आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटपाशी आल्यानंतर आता तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये घोस्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटतोय. हा इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्ही कलर वगैरे ह्याचा चेंज करू शकताय. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता प्रॉपर आपली जे काही 7 आणि 8 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे या पोझिशनला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करून इथे बघू शकता मित्रांनो हेल फायर नावाचा इफेक्ट आहे. हा हेल फायरचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर या प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. आता तुम्हाला बघू शकता 11 सेकंदाच्या पुढे या म्हणजे 11 सेकंद आज जिथे 11 आहे बरोबर इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये फायरफ्लायचा इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमधला व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. आता सिम्पलरित्या तुम्हाला इथे काय करायचं ओव्हरलेवरती फक्त क्लिक करून घ्या आणि जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ही PNG इथे तुम्हाला ॲड करायची आहे. आणि मित्रांनो PNGला सिलेक्ट
करून इकडे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि फिल्टरचं ऑप्शन बघायला भेटणार आहे. तर या फिल्टरमधनं तुम्ही एखादा चांगला फिल्टर इथे अप्लाय करू शकताय. यानं काय होईल की आपली PNG आहे ते एकदम जबरदस्तरित्या शॅडो वगैरे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला येऊन जाणार आहे. ओके, तर मित्रांनो आता डायरेक्टली तर तुम्ही शेअर करून आपल्या जो काही व्हिडिओ असणार आहे त्याला गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकताय.